वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घर घेतलं किंवा घर घेणार आहात तर तुम्हाला ह्या 5 गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर त्या गोष्टी कोणत्या आहेत? पहिलं टॉयलेट, दुसरं बेडरूम, तिसरं घराचे रंग, चौथा किचन आणि 5वं देवघर। या गोष्टींची तुम्हाला काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। जर अजून तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, तसेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। जर तुम्ही घर घेताय तर तुमच्या वास्तूमध्ये ह्या गोष्टी बसताय की नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या वास्तूचं काम करताय किंवा झाले आहे तर काय बदल करावे तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। जर तुम्हाला आर्थिक नुकसान, आर्थिक समस्यापासून दूर राहायचं असेल किंवा पैशाचा विचार करायचा असेल तर तुम्हाला तुमची वास्तू योग्य असणे तेवढंच महत्त्वाचं गरजेचं आहे। तर आपण पहिलं टॉयलेट पासून सुरुवात करूया। तर विश्वकर्मा प्रकाश यांनी त्यांच्या ग्रंथात सांगितलं आहे की टॉयलेट हे 3 जागेवर असलेलं अतिउत्तम आहे। पहिली दिशा म्हणजे पूर्व आणि आग्नेयच्या मध्ये टॉयलेट चालेल, म्हणजे पूर्व आग्नेय दिशेला टॉयलेट चालेल। त्यानंतर दुसरा दक्षिण आणि नैऋत्य दिशेच्या मध्ये म्हणजे दक्षिण नैऋत्य दिशा। त्याचबरोबर पश्चिम आणि वायव्य यामध्ये म्हणजेच पश्चिम वायव्य या दिशेला तुमचं टॉयलेट असेल तर चांगलं आहे, कारण ह्या 3 दिशा निगेटिव्ह मानल्या जातात। त्याचं कारण असं आहे की विश्वकर्मा प्रकाशजींनी हे सांगितले आहे की या 3 दिशेला निगेटिव्ह झोन्स असतात। जर टॉयलेट व्यतिरिक्त तिथे तुमची दुसरी गोष्ट आली म्हणजे किचन, देवघर किंवा मुख्य दरवाजा, अशा गोष्टी आल्या तर आर्थिक नुकसान किंवा मोठमोठे आजारपण किंवा जीवावरून जाणारे ॲक्सिडेंट अशा मोठ्या समस्यांना सामोरे जाऊ शकते। त्यामुळे याच दिशेला टॉयलेट गरजेचं आहे, म्हणजे पैशांसाठी खूप महत्त्वाचं आहे। आर्थिक नुकसान खूप होऊ शकते, पैशाची आवक बंद होते किंवा पैसा घरात येतच नाही, पूर्णपणे थांबतो, म्हणून टॉयलेट योग्य दिशेलाच असणं योग्य आहे। नंतर आलं देवघर। हे कधी पण ईशान्येलाच असावं। ईशान्य दिशेला का बरं असावं बरं देवघर? तर सूर्याची पहिली किरणं त्या दिशेला पडली जातात। जे सकाळी लवकर उठून पूजा करतात तर त्यांच्यावर तिथे पवित्र किंवा पॉझिटिव्ह शक्ती पडली जाते। त्याचबरोबर ती दिशा खूप सौम्य असते आणि हलकी असते, म्हणून त्या व्यक्तीचे बुद्धी, शरीर पूर्णपणे पवित्र होते, प्रगती होते। त्यांचा कोणताही व्यवसाय असो किंवा नोकरी असो त्यात ते यश प्राप्त करतात। जर तुमच्याकडून ते पॉसिबल नसेल ना तर दुसरी दिशा आहे ती पश्चिम दिशा। या दिशेलाही देवघर चालते, म्हणजेच तुम्ही जेव्हा पूजा करताल तेव्हा तुमचा चेहरा पश्चिमेला आला पाहिजे, कारण पश्चिम दिशा ही इच्छापूर्ती दिशा मानली जाते। त्यानंतर येतं किचन। किचन शक्यतो आग्नेय दिशेलाच असावं, कारण किचनमध्ये अग्नी असतो। दुसरी गोष्ट म्हणजे पूर्व ही वायू तत्वाची दिशा मानली जाते, दक्षिण ही अग्नी तत्वाची दिशा मानली जाते। तेव्हा अग्नीला वारा लागतो तेव्हा ती भडकते, म्हणून ह्या दोघांच्या मधली जागा असते म्हणजे ती आग्नेय दिशा। म्हणून किचन आग्नेय दिशेलाच असणं महत्त्वाचं आहे। आग्नेय दिशा तेवढीच पवित्र असावी, म्हणजेच जिथे अग्नी पेटतो तिथे एक प्रकारचे हवनच होते ना। जे आपण अन्न खातो, जे शिजवतो, ती जागा फार महत्त्वाची आहे। तुमचे शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी खूप चांगली आहे। पैशासंबंधी असलेले सर्व समस्या दूर होतात। खूप महत्त्वाची अशी ही जागा आहे, तिथे आपली महालक्ष्मी देवी विराजमान असते। ज्यांचं आग्नेय दिशेला किचन नसेल ना त्यांनी किमान संध्याकाळी त्या दिशेला निरंजन पेटवावं किंवा दिवा लावावा, म्हणजे दीप प्रज्वलित करावं, तर तुमच्या समस्या कमी होतील, तुमचे दोष कमी होतील, वास्तुदोष कमी होईल। जर पॉसिबल नसेल तर पश्चिमेला चालेल किचन, पण आग्नेय बेस्ट असेल किचनसाठी। त्यानंतर येतं तुमचं बेडरूम। जर तुमची दक्षिण दिशेला असेल ना बेडरूम तर अतिउत्तम, पण बघा फ्लॅट असेल तर हे शक्य नसते। त्याचबरोबर तुमचं 1 रूमचं घर असेल तर तेही शक्य नसेल, किंवा तुम्ही भाड्याने राहत असाल तर तेही शक्य नाही। तर अशा वेळी त्यांनी काय करावं बरं? तर त्यांनी तुमच्या घरात जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला झोपावं तरीही चालतं। दिशा बघून जर तुम्ही झोपलात तर तुमचे पाय कोणत्या दिशेला आहे किंवा डोकं कोणत्या दिशेला आहे हे
महत्त्वाचं ठरत नाही, प्रभाव पडत नाही, पण तुम्ही योग्य दिशा बघून जर झोपलात ना ते योग्य आहे। या उलट जर तुम्ही घर बांधत असाल तर शक्यतो बेडरूमची दिशा ही दक्षिण दिशेलाच असावी। तेही शक्य नसेल तर दुसरी चांगली दिशा म्हणजे पश्चिम असेल, त्या ठिकाणी बेडरूम चालून जाते। बघा, जुन्या काळी राजा महाराजा किंवा श्रीमंत माणसं त्यांची बेडरूम बघितली ना तुम्ही, दक्षिण दिशेलाच दिसेल। तर ही दक्षिण दिशा तुम्हाला प्रसिद्धी देते, नाव देते, त्याचबरोबर आराम देते। फक्त आपल्याला झोपताना काळजी कोणती घ्यायची आहे तर तुमचं डोके निगेटिव्ह झोनमध्ये तर येत नाही ना, म्हणजे दक्षिण नैऋत्य किंवा पश्चिम वायव्य किंवा पूर्व आग्नेय या दिशेला तुमचं डोकं येत नाही ना, याची काळजी घ्यावी। आपण आपले दिवसाच्या 24 तासामधले 10 तास बेडरूममध्ये घालवतो, म्हणजेच झोपणे, आवरणे किंवा काम करणे अशा गोष्टींमधून आपण आपला वेळ जास्तीत जास्त बेडरूममध्येच घालवतो। म्हणून ही दिशा योग्य असणं खूप गरजेचं आहे। तर शेवट ते राहिले भिंतीचे कलर किंवा त्याला रंग म्हणतो। बघा, घर म्हटलं की प्रत्येकाची विचारसरणी वेगळी येते, त्यात घराचा रंग हे महत्त्वाचं असते। प्रत्येकाला आवडेल असाच रंग देतो, पण जितकी दिशा महत्त्वाची आहे ना वास्तूसाठी, तितकेच रंगही महत्त्वाचे आहे वास्तूंसाठी। तर प्रत्येक रंगाला काहीतरी महत्त्व आहे। तर समजा पिवळा रंग हा पृथ्वी तत्वाचा आहे, निळा रंग हा पाण्याचा आहे म्हणजे जलतत्वाचा आहे। जर तुम्ही तुमच्या घरात निळा रंग किंवा निळ्या रंगाची शेडिंग म्हणतो ना, फिकट, डार्क अशा कोणत्याही प्रकारची असू द्या, तो रंग तुमच्या घरात प्रगती आणेल, पैशाची आवक वाढवेल। हा रंग प्रगतीचा आहे किंवा हा रंग पॉझिटिव्ह आहे असं म्हणायला हरकत नाही। तर रंग फार महत्त्वाचे ठरतात आयुष्यामध्ये। बघा, घरातील 70 ते 80% वास्तुदोष हा रंगाने जाऊ शकतो, तो म्हणजे ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलर। मी पूर्ण व्हाईटही म्हणत नाहीये, कारण तो मेटॅलिक मध्ये जातो, तर यांच्या कलर शेड्सही भरपूर आहेत। मॉर्निंग ग्लोरी हा कलर कुठेही चालतो आता किंवा बाहेर पैशाच्या आवकासाठी हा रंग एकदम चांगला आहे। कुठल्याही कंपनीच्या कलर शेडमध्ये हा रंग भेटून जातो। तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।